मला वाटतं ट्राग येत नाही. त्यामुळे सिमिलॅरिटीज म्हणायला गेला तर फारशा अशा नाही आहेत, तफावतच खूप आहे दोघांमध्ये. मी कधी चाळीत राहिलो नाही, मला हे कल्चर कधी माहिती नाही, काही माहिती नाही आहे, त्यानिमित्ताने ते बघायला मिळतं. आणि फार असं काही अजून सापडलं नाही. आम्ही जसं पुढे करत जाऊ तसं सापडत येईल असं मला वाटतं. वा, खूप छान. यानंतर नीलंबरी यांच्यासाठी प्रश्न आहे. या मालिकेतला बऱ्याच कलाकारांसोबत काम करण्याचा तुझा पहिलाच अनुभव आहे, तर या टीमबद्दल काय सांगशील? तसं म्हटलं तर नाही, पहिल्यांदा म्हणजे अंबर बरोबर ॲक्च्युली हो, पण असं वाटत नाही. आता सोशल मीडियामुळे ना इतके ओळखीचे होतो, एक एक काय म्हणतात पर्सनॅलिटी ट्रेट्स कळतात आपल्याला. सो असं कधी वाटलं नाही की अरे बापरे ही काहीतरी वेगळी व्यक्ती आहे आणि ह्याच्याबरोबर ते आता कसं करून घेऊ. मी म्हटलं जसं मगाशी म्हटलं, पहिल्या दिवशी आम्ही सगळे एका पेजवर आलो होतो. म्हणजे मी जे.पी. सर यांना खूप वर्षांपासून ओळखते, खूप म्हणजे आपण सुद्धा बालमित्र. शिरीष सरांचं तर मी पहिलं नाटक केलं 2003ला. सो ते ओळखीचे आहेत. सेम विथ आयरिस प्रोडक्शन, विद्याधर सर माझी पहिली सिरियल. हो हो हो. राजश्री निकमला मी कधीपासून, योगेश दीक्षित हो ठीक आहे, एक मिळाला त्यांना प्रोमो. योगेश केळकर, त्याला तर म्हणजे त्याने लाईट्स केलेत माझ्या नाटकासाठी आणि एकांकिकेसाठी. आणि सगळेच मला असं अनोळखी कोणीच नाही वाटलं, सगळेच सोबत वाटले. प्रमोशन करू द्या. याच्यानंतर माझा पुढचा प्रश्न खास शिरीदारासाठी. तू अनोळखी तरी सोबती हे टायटल ऐकून गोष्ट नेमकी काय असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच वाटलेली आहे, पण या गोष्टीचा गाभा नेमका काय? सगळ्यात आधी हे जे टायटल आहे ह्याची एक गोष्ट म्हणजे आम्ही लिखाणाला सुरुवात केली, शो बांधायला घेतला आणि त्यानंतर आम्ही बरेच दिवस शीर्षक काय असेल म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो, आम्ही स्ट्रगल करत होतो. अनेकांकडनं अनेक विकल्प आले, पण कुठलाही मनाला पटत नव्हता आणि थोडीशी पॅनिक सिच्युएशन होती की आता काय करायचं. आणि एक दिवस मी स्क्रीन प्ले वाचायला सगळे आम्ही जमलो होतो आणि एक एपिसोड मी वाचत होतो आणि त्याच्यामध्ये एक प्रसंग होता. आणि तो प्रसंग वाचत असताना त्याच्यामध्ये हे वाक्य होतं, तू अनोळखी तरी सोबत. आणि मी फ्लोमध्ये वाचत होतो आणि मी वाचता ते वाक्य बोललो आणि माझ्या नकळत या सगळ्यांच्या नजरा एकमेकांकडे गेल्या, चॅनल, प्रोडक्शन हाऊस, सगळ्यांच्या. आणि मला कळलंच नाही आणि सगळे एकमेकांकडे बघून हसतायत, स्माईल करतायत आणि मला वाटलं तू चुकलो की काय वाचताना. म्हणून मग मी एपिसोड संपवला आणि तुम्ही सगळे हसत का होतात आणि सगळे एकाच वेळेला म्हणाले टायटल मिळालं सर, तू अनोळखी तरी सोबत, असं म्हणून ते टायटल मिळालेलं आहे. मुळात याच्या कथेचा गाभा म्हणायचं तर मला असं वाटतं की एका वाक्यात जर काही कथा सांगायची तर दोन अपूर्ण व्यक्ती एकत्र येतात आणि एकमेकांना पूर्ण करतात, ही याची गोष्ट आहे. की ह्या जगात कोणीच परफेक्ट नाही आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी दोष आहेत, काहीतरी फ्लॉज आहेत, काहीतरी अवगुण आहेत. परंतु तरीसुद्धा आपण जेव्हा एकमेकांबरोबर चालायचं निश्चित करतो त्यावेळेला त्याला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या चांगुलपणाने त्याच्यामध्ये ते बदल घडवून आणणं आणि आपला प्रवास पुढे नेणं, अशा पद्धतीचा गाभा असलेली ही कथा आहे. कथा मी जास्त डिस्क्लोज करणार नाही, ओपन करणार नाही, कारण ती बघण्यात जास्त गंमत आहे. कारण जसं मी सांगितलं जे खूप साधं असतं ते बघण्यात गंमत असते, अनुभवण्यात गंमत असते. सो ही कथा अनुभवण्यात गंमत आहे. पण थॉट जो आपण त्याला स्पाईन थॉट म्हणतो किंवा मुख्य मुद्दा, मूळ मुद्दा म्हणतो, तो हा आहे की दोन अपूर्ण व्यक्ती एकत्र येतात आणि एकमेकांना पूर्ण करतात. बाबा, जसे आपण सगळे अनोळखी असून एकत्र येऊन आज पूर्ण झालं असं म्हणूया. त्यानंतर माझा पुढचा प्रश्न